व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि हो, आमचे नवीन ब्लॉग बघायला उत्सुक असालच ना. आज आपण निघालो एका खास प्रवासासाठी, जिथे रस्ता आहे नवीन पण अनुभव आहे खूपच जुन्या आठवणींनी भरलेला. या ट्रिपमध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाचं सौंदर्य, इतिहासाच्या पाऊलखुणा आणि शेतीची असलेलं आपलं नातं. चला मग एका नव्या वाटेवरचे सफर करूया आणि शोधूया आपल्या मातीचं खरं रूप. पन्हाळा गडावर जायचं म्हटलं तर इथे जरा वळणं घेतच पुढे जायची मज्जा आहे. चला तर मग आपली गाडी आली एकदाची पन्हाळा गडावर. इथे तुम्ही पाहू शकता ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि त्या गोष्टी अजून जतन करून आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास समजून घेण्यासाठी केला जाणारा हा छोटासा प्रयत्न. सगळ्यात आधी लक्षात येतो तो शिवा काशीद यांचा पुतळा. त्यांच्या बलिदानाने छत्रपती शिवरायांना वाचवणारा हा मावळा आजही आपल्या प्रेरणेचे स्रोत आहे. तुम्ही कधी गेला आहे का पन्हाळा गडावर? गेला नसाल तर आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या आणि एकदा नक्कीच भेट द्या. पुढे गेल्यावर भेटतात ते वीर बाजीप्रभू देशपांडे. पावसाळ्याच्या रात्री गनिमी काव्याने स्वराज्य रक्षणासाठी दिलेला त्यांचा बलिदान विसरता येणं अशक्य आहे. तुम्ही पाहू शकता इथे सर्व काही इतिहासकालीन ठेवा पाहायला मिळतो. ही पहा अंधार वाव. पर्यटकाची वर्दळ पण चालू आहे. चला तर मग पुढे बघूया. कसं वाटतं इथलं वातावरण बघून? समाधान वाटलं ना? तुम्हाला गडावरून अगदी सर्व काही तुम्ही पाहू शकता. थेट पायथ्याशी वसलेले गावं आणि तिथली शेती झाडी, सर्व काही हिरवं. पायथ्याशी असणाऱ्या छोट्या वाड्या, गावं आणि आजूबाजूला असणारा निसर्गरम्य असं दृश्य. इतकं फिरल्यावर भूक लागली ना? चला तर मग थोडं निवांत बसूया. गरमागरम झुणका भाकरीचा आस्वाद घेऊया. ही पहा मावशी कशा प्रेमाने भाकरी थापतायत. कधी भाकरीच्या त्या वाफा आणि कधी झुणक्याचा खमंग सुगंध. काय सांगू तुम्हाला, ही चव म्हणजे श्वासात बसणारी. चला तर खाऊन पुढच्या एका नवीन ठिकाणी जाऊया. ते ठिकाण म्हणजे 3 दरवाजा. तुम्हालाही हे सर्व बघून यायची इच्छा तर झाली असेलच ना? चला तर आणखी एक्साइटमेंट तुमची न वाढवता पुढे जाऊया. ह्या रोडवरून सरळ आपण खाली जाऊया. रस्ता तसा छोटा आहे पण जाताना कसलं भारी वाटतं ना. चला तर मग आपली गाडी सरसर धावत पुढे जात आहे. आजूबाजूला सगळी झाडी आणि मस्त असा वारा. पुढे जात आलो आपण आता संजीवनीपासून पुढे परत आपल्या नेहमीच्या ठिकाणी, म्हणजेच सद्गुरू फार्म.
चला तर बघूया आता आपल्या फार्ममध्ये काय काय सुरू आहे। ही पाहू शकता तुम्ही शेतात आम्ही रेन पाईप बसवले आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात पण शेतातील पिकांना पाण्याची सोय होऊ दे म्हणून। तुम्ही पाहू शकता थोडी पिकं आता मोठी होऊन मस्त वाऱ्यासोबत डुलत आहेत। ही पाहू शकता ज्वारीची कणसं डोलवत आहेत। ही पहा आजी कशी शेतात भाजी तोडत आहे आणि थोडीफार आता जमिनीतून वर डोकं काढत आहेत पिकं। आमच्या तसं शेतातील गोष्टच न्यारी आहे। पाण्याची मोटर सुरू करून कसं शेताला पाणी देत आहोत ते पण बघा। तर मंडळी, कसा वाटला आजचा हा प्रवास? इतिहास, निसर्ग आणि आपली मातीतील माया सगळं एकत्र अनुभवलं ना आपण? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आवडलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या वाटेवर नव्या गोष्टीसोबत। तोपर्यंत शेती जपा, संस्कृती जपा आणि आपल्या मातीशी नातं जोडा। चला तर मग बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आणखीन नवीन। कसा वाटला आमचा आजचा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा।